नमस्कार, मी स्नेहज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आपण आज जी रेसिपी बघणार आहोत ती पार्टीसाठी किंवा तुम्हाला घरच्या घरी कधी खायची असेल तर ती तुम्ही बनवू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे। शेवई फ्रूट कस्टर्ड करणार आहोत आज। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं, ते एका बाजूला गरम होत आहे। तोपर्यंत इथे शेव भाजून घेऊयात। शेवया भाजून घेण्यासाठी इथे कढई घेतलेली आहे, यात तूप घालूयात। तूप थोडं गरम होत आलं की यात शेवया घालूयात। जे आपण खीर करतो त्या शेवया आहेत या, ते तुपामध्ये छान परतून घेऊयात। दुधालाही मस्त उकळी आलेली आहे, यात परतलेल्या शेवया घालूयात। वेलची पूड घालणार आहोत। साखर घालायची इथे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। इथे अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे। कस्टर्ड पावडर वापरणार आहे व्हॅनिला फ्लेवरची, त्यात 2 चमचे घालूयात दुधात। दूध आणि कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही यात मिल्क पावडर वापरली तरीही चालेल। कलर येण्यासाठी केशरही तुम्ही इथे वापरू शकता। मिक्स करून घ्यायचे आहे, कुठले गाठी न ठेवता। दुधात घालूयात कस्टर्ड पावडर आणि दूध जे बनवलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। दुधाला घट्टपणा येईपर्यंत दूध उकळून घ्यायचं आहे चांगलं। स्नेहज किचनला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। बघू शकता छान घट्ट झालेला आहे। गॅस बंद करूयात आणि दूध नॉर्मल टेम्परेचरला थंड होऊन देऊयात। त्यानंतर पुढची स्टेप करायला घेऊया। ते फ्रूट कस्टर्ड थंड झालेलं आहे, यात फ्रूट्स टाकून घेऊयात। सफरचंदचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूयात। केळ्याचेही बारीक काप घेतलेले आहेत करून, तेही घालूयात। डाळिंबाचे दाणे, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रूट्स घालू शकता। पपईचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तेही घालूयात। ते सब्जा घेतलेला आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। सब्जा पाण्यात भिजवून घेतलेला आहे ते घालूयात। काजूचे असे बारीक तुकडे केलेले आहेत तेही घालणार आहोत। आणि बदामाचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत तेही घातले आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे। सगळं मिक्स करून झालेले आहेत फ्रूट्स। सर्विंग बाउल मध्ये सर्व करून घेऊयात। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत शेवई फ्रूट कस्टर्ड बघितलं। हे तुम्ही पाहुणे आल्यावरही करू शकता किंवा तुम्हाला कधी घरी खायचं असेल तेव्हाही तुम्ही करू शकता। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच अशा छानशाच रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।